2021 साली मयत बेंग्यासोबत नेमकं काय घडलं होतं याबाबतची माहिती जिल्हा सरकारी वकील श्रीराम काळू, मनीष साकळे आणि प्रताप नायक यांनी BBC मराठीला दिली आहे। त्यांनी सांगितलंय की सेनगाव तालुक्यातील वाढोणामधील बैग्या नैनू पवार आणि राजू शेषराव पवार या दोघांना रिसोड पोलिसांच्या पथकानं 10 मे 2011 रोजी पहाटे 3:30 वाजता संशयित म्हणून ताब्यात घेतले होते। त्या दोघांना चौकशीसाठी रिसोड पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली। या मारहाणीत आरोपी बैग्या याचा मृत्यू झाला होता, तर राजू गंभीर जखमी झाला होता। राजूला तातडीनं उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं, तर आरोपी बैग्याचं यवतमाळ दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात आले। या प्रकरणी मयत बैग्या याच्या कुटुंबियांनी रिसोड पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल केली। बैग्या विरोधात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी त्याला एकाकी उचलून नेलं आणि त्याला गंभीर मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय। त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास वाशिम CID कडे सोपवण्यात आला होता। CIDचे तत्कालीन उपअधीक्षक अनवर शेख यांनी रिसोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून जून 2011 मध्ये खून तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये पोलिसांवर गुन्हा दाखल केला होता। या संपूर्ण प्रकरणाचा तपास CIDच्या पथकानं केला। CIDच्या पथकानं तपास करून वाशिमच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं होतं। या प्रकरणात CIDनं 34 दिवस तपास करून खुनाच्या गुन्ह्यासह स्पेशल अॅट्रॉसिटीचाही गुन्हा पोलिसांवर दाखल केला होता। दोषी पोलिसांना ही शिक्षा झाल्यामुळे समाजात एक चांगला संदेश गेलेला आहे की समाजातील जे अंतिम घटक आहेत त्यांना देखील न्याय मिळू शकतो, अशी भावना सरकारी वकिलांनी व्यक्त केली आहे। मयत बैग्या पवारचे वडील नैनू फैसला पवार यांनी BBC मराठीशी बोलताना या निकालाबाबत समाधान व्यक्त केलं, तसेच त्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला। ते म्हणाले की हा निकाल ऐकून मला समाधान वाटतं। त्या दिवशी माझा मुलगा 7 वाजता शेतात गेला होता आणि रात्री 12 वाजत आले घरी आला। आम्ही सगळे झोपी गेलो असता रात्री अचानक पोलीस आले आणि त्याला मारू लागले। का मारत आहात असं विचारल्यावर पोलीस म्हणाले की आम्हाला तपासणी करायची। कशाचा तपास करायचा आहे असं विचारल्यावर त्यांनी तुम्हाला काय करायचं आहे असं विचारून बैग्याला रात्री 3:30 वाजता नेलं। 6 वाजता त्याचा जीव घेतला। आम्हाला पोलीस स्टेशनला गेल्यावर कळलं की तो पोलिसांच्या मारहाणीत मरण पावलाय। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आज गुरुवारी 2 जुलै रोजी रिसोड पोलीस ठाण्यातील तत्कालीन 9 पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निर्णय दिलाय। या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी सहाय्यक वकील ॲडव्होकेट श्रीराम काळू यांनी काम पाहिले, तर मयत बैग्या पवार यांच्या वतीनं हिंगोलीचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट मनीष साकळे यांनी काम पाहिले। त्यांना ॲडव्होकेट प्रताप नायक भगवतीकर यांनी सहकार्य केले। तब्बल 15 वर्षांनंतर हा निकाल लागला असल्यानं मयत बैग्या नैनू पवारची आई कलाबाई, वडील नैनू, पत्नी संजीवनी पवार कुटुंबाला न्याय मिळालाय।